यांचा 9वा दिवस महानुभाव पंथाच्या नियमाने 9वा दिवस आहे आणि कर्मराहाटीच्या नियमाप्रमाणे आज 10वा दिवस आहे. 80 प्रहराच्या हिशोबाने आज 3-4 वाजेपर्यंत हा 9वा दिवस आहे. त्यांच्या 10व्याच्या निमित्ताने या ठिकाणी शोकसभा आहे. तर श्रद्धांजली दिलेलीच आहे सर्वांनी. तर मी या ठिकाणी काय श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थितीत नाही, कारण ते आमच्या घरचेच पातुरकर आहेत. पातुरकर असल्यामुळं माझे या ठिकाणी मनोगत मी थोडक्यामध्ये देणार आहे. तर दानशूर करणं हे पहिल्या व्यक्तीने सांगितलेलं आहे, त्यांचे हे विशेष आहे. म्हणून सर्व त्यांची पोकळी भरून निघू शकते. हे कलियुग आहे, परंतु त्यांच्या जे दानाची क्रिया आहे ती कुणी पूर्णत्वाला नेणार नाही. कारण आता दुसऱ्याचे हिसकून खाणारे लोक आहेत आणि त्यांनी जे दान दिलं त्या दानातूनच त्यांना मोक्ष मिळणार आहे. कारण गीतेमध्ये सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम व्रज अहम तवा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचे. धर्माचा त्याग म्हणजे आपण एकाच परमेश्वराची भक्ती करायची, अनेकांची भक्ती करायची नाही. आणि असे जे व्यक्तिमहत्व ज्यांचं आहे त्यांना परमेश्वर मोक्ष देत असतात. आणि मोक्षाला पूरक जो दान धर्म आहे तो त्यांच्या अंगी होताच. पात्र न पाहणे, हा पात्र आहे किंवा अपात्र आहे किंवा कुपात्र आहे, त्यांच्याकडे जे मागायला यायचे त्यांना ते देतच राहायचे. तर त्यांची शेवटची 10 दिवसाची क्रिया कशी घडली त्याला गरुड पुराणाचा न्याय आहे. गरुड पुराणाप्रमाणे त्यांच्या त्या क्रिया घडलेल्या आहेत. गरुड पुराणामध्ये असा एक श्लोक आहे, सुरुद्धम क्रियते कर्म 10 दिनम प्रपद्यते यथा पात्र विशेषेन अन्नदानेन मुच्यते. सुरुद्धम म्हणजे ज्या मृत व्यक्तीविषयी ज्यांच्या अंतःकरण चांगला आहे, काही त्यांच्याबद्दल चांगलं घडावा त्याला सुहृद म्हटलेलं आहे. म्हणजे नाटलगत म्हटले असं नाही. त्यांच्याविषयी हितचिंतक जे आहेत त्यांनी 10 दिवसापर्यंत क्रिया केली, ते त्या व्यक्तीला पावते. यथा पात्र विशेषेन अन्नदानेन प्रमुच्यते. परंतु ती क्रिया कोणत्या पात्राला केली, ते ज्ञान भक्ती वैराग्य युक्तत्व जर पात्र जर असले तर त्याचा विशेष होतं. आणि त्या ठिकाणी अन्नदानेन परमुच्यते. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अन्नदान जर केलं, अन्नदानाच्या बी प्रत असते, त्या पात्राची बी प्रत असते. आणि पात्र जरी चांगलं जरी असलं तरी त्यांनी भोजन किती करावा. या ठिकाणी ज्ञानीय पात्र आणि ईश्वर पात्र हे 2 पात्र आहेत. तर ज्ञानीयाने पूर्ण आहार पूर्ण भोजन करणं, तेव्हा त्याचे प्रतिदेहाचे जे नरक असतात 12 वर्ष जे नरक भोगायला लागतात ते त्या पात्राने नासत असतात. आणि त्यानंतर ईश्वर पात्र एक जरी शीत खालं किंवा एक घास जरी त्या ईश्वर अवताराने जरी खाला तरी त्याचा प्रतिदेह हे नासत असतं. आता ईश्वराने स्वीकार करावा ही फार मोठी कणव असते. वृद्धपूरला तुकोपाध्याय यांची मोठी कणव होती. इतकी मोठी कणव होती, इतकी गुढं चरित्रात आणि कोणत्या ठिकाणी आलेली नाही. ती कशी का तुकोपाध्याय हे मरीत होते, त्यांची शुश्रूषा ठरवलेले होते. परंतु त्या शुश्रूषेला जाण्याच्या आधी अंतकाळीची जी शुश्रूषा त्याच आधी श्रीप्रभू बाबा उंबरवठ्यावर बसलेले आहेत, दरवाजात बसलेले आहेत आणि म्हणे दैवात द्या.
दही भात म्हणजे त्यांचा अंत्यसंस्कार राहण्याच्या आधीच श्री प्रभू बाबांनी घेतलेला आहे. तर घरातले माणसं बाहेरचे माणसं म्हणतात श्री प्रभू बाबा अहो त्यांचा संस्कार तर करू द्या, परंतु श्री प्रभू बाबा ऐकायला तयार नाही. गावातले शहाणे माणसं म्हणतात अहो श्री प्रभू बाबा हट्ट धरून बसले तर द्या ना म्हणे, त्यांना जाऊ द्या म्हणे. राहुल वेडे राहुल पिसे असे म्हणून त्यांचे सर्व गुन्हे माफ असायचे. आणि श्री प्रभू बाबा हे ईश्वर अवतार आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी दही भाताचा स्वीकार केलेला आहे. म्हणून त्या स्थानावर आजही आपले महानुभाव पंथी हे त्या ठिकाणी दही भात हे घालत असतात. आता या श्लोकाचा जो अर्थ उर्वरित अर्थ जो आता आपण घेणार आहे त्या सुहृदं क्रियते कर्म दशदिनं प्रवर्तते यथा पात्र विशेषेन अन्नदानं प्रमुच्यते. आता 10 दिवस आपल्याला हे परमेश्वराने सबसिडी दिलेली आहे हे दान करण्यासाठी. परंतु ह्या दानाचे किती भेद आहेत? या दानाचे 2 भेद उच्चती. तर तेच कसं, एक मोक्षाचा रस्ता आहे आणि एक प्रतिदेह नाशण्याचा रस्ता आहे. तर प्रतिदेह हे कशाने नाशत असतं की हेतुक क्रियेने. त्यालाच आपण महानुभाव पंथामध्ये प्रित्यर्थ अर्पण म्हणत असतो. याने काय होत असतं की प्रतिदेहाचे नरक नासून फळाधिके होत असतात. त्यासाठी हे एक प्रकारचं दान आहे. आणि त्यानंतरच मोक्षाचं दान जे आपण कृष्णार्पण म्हणतो. कृष्णार्पण म्हणल्यानंतर हे मोक्षाकडे जात असतं. आपल्यासाठी दोन्ही रस्ते परमेश्वराने मोकळे ठेवलेले असतात. आपण त्या पात्राला कोणत्या रस्त्याने घालावा हे आपलं हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. कृष्णार्पण म्हणावं का प्रित्यार्थ. परंतु बहुतेक जे दान आहेत हे प्रित्यार्थच घडतात, कृष्णार्पण घडत नाही. म्हणून हे नरक फळाला आणि देवता फळाकडे जाण्याकडेच घडत असतात. याचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. आणि हजारो वर्ष तपश्चर्या करून आपल्याला देवता फळ मिळत असतं. ते फक्त आपल्याला एका भोजनाने, नाण्याच्या एका भोजनाने मिळत असतं. म्हणून म्हटलेलं आहे की यथा पात्र विशेषेन म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य हे सर्वात श्रेष्ठ पात्र आहे. परंतु मुख्य पात्रता ही आहे ज्ञानाची. ज्ञानाच्या पात्रतेने हे प्रतिदेह नाचत असतं. आता आपल्यातून विजयराज पवार उर्फ विनय मुनी पातुरकर आपल्यातून गेले म्हणून महानुभाव परिभाषेत मध्ये त्याला सरले म्हणतात. ह्या देहातून जीव दुसऱ्या देहामध्ये किंवा दुसरीकडे गेलेला आहे. आपण मेला असं कधी म्हणत नाही. इतर संप्रदाय त्याला मेला म्हणतात. परंतु त्याला गीतेचा पुरावा आहे की जीव हा कसा आहे. भगवान गोपाल कृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकामध्ये सांगतात नैनम छिंदती शस्त्रानी नैनम दहती पावक न चैनम क्लेद्यंत्योप्यो नो शोषो येती मारुत. म्हणजे जीव असा आहे की शस्त्राने तो छेदल्या जात नाही, अग्नीने जाळल्या जात नाही आणि पाण्यामध्ये तो सडल्या जात नाही आणि हवेमध्ये तो सुकल्या जात नाही. आता आधुनिक पद्धतीने अणुअस्त्र आणि आध्यात्मिक पद्धतीने हे जे आपलं शस्त्रास्त्र आहेत जुन्या काळाचे ते ब्रह्मास्त्र हे अलीकडले अनुभव याने हा जीव मरल का? हा कशानेच मरत नाही. म्हणून नैनम चिंतती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेद्यंत्योप्यो नो शोषो येती मारुत. म्हणून आपण त्या जीवाबद्दल तिच्या मरण्याबद्दल दुःख करू नये. हे शरीर मरत असता, जीव हा अमर आहे. परंतु त्या जीवाने केलेले हे पाप आणि पुण्य हे दोनच संगतीला येत असतं. पुण्यफळ हे सुख फळाकडे घेऊन जातं आणि पापरूप फळ आहे हे नरकाकडे घेऊन जात असतं. आता यालाच उदाहरण देताना आपल्याला भगवान गोपाल कृष्णाने दुसऱ्या अध्यायात 22व्या श्लोकामध्ये न्याय दिलेला आहे. तर तोच न्याय कसा दिलाय
वांसांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान् निन्याति संयाति नवानि देहि. वांसांसी जीर्णानि, जसे आपले हे वस्त्र जीर्ण झाल्यानंतर आपण काय करत असतो, ते टाकून दुसरे घेत असतो. त्याचप्रमाणे ही जे आपले शरीर आहे, तथा शरीरानि विहाय जीर्णान्, आपलं शरीर जीर्ण झालं का आपण ते टाकून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. म्हणून हे जे कर्म आहे, आपण त्या देहामध्ये किती काळ राहतो याचे गीतेचे टीकाकार वर्णन करतात. कर्म आणि काळ मर्यादा. कर्म आणि काळ मर्यादा याच दोन भाग आणलेले आहेत. काळ आपला किती काळ आपल्या या देहामध्ये राहावा आणि आपल्या कर्मानुसार राहावा, ही दोन आणलेली आहेत. परंतु कोणत्याही गोष्टीला बाधा असतो. काही आपण म्हणतो का विपरीत घडतं, त्याला व्याकरणामध्ये त्रिकालाबाधित सत्य म्हटलेलं असतं. परंतु हे त्रिकालाबाधित सत्य नाही, याला बाधा असतो. आता त्याचे कर्मवी आहेत आणि काळमर्यादा आहे. परंतु त्याने आत्मघात केला, विष प्राशन केलं, विहिरीमध्ये जीव दिला किंवा एखाद्याने त्याला शस्त्राने मारलं तर हे देह संपत, जीव संपत नाही. म्हणून कर्म आणि काळमर्यादा आणि त्याला बाधा असलेल्या आत्मघात याने त्या देहाचं त्या जीवापासून विभाग होत असतो, हा त्याच्यातून सरत असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला शरीराच्या मरण्याने हा जीव मरत नसतो, हा जीव अमर आहे. तर आपल्यातून हे विनय मुनी पातुरकर हे संपलेले आहेत, म्हणजे त्यांचा देह संपलेला आहे, त्यांचं ह्या जन्माचं कार्य संपलेलं आहे. तर त्यांचे हे कार्य भरून काढणाऱ्या पुष्कळ व्यक्ती आजकाल सापडतील. परंतु त्यांचे दानशूरत्व होय त्या कलियुगामध्ये भरून काढण्यासारखं नसल्यासारखंच आहे. कारण जो तो दुसऱ्याची संपत्ती कशी हरण होईल, आपल्याला कशी मिळेल हे पाहत असतो. आणि त्यांनी पात्र पाहिलेले नाहीत. जसा परमेश्वराने एका ब्राह्मणाला हजार रत्नाचा जोगवटा देऊन टाकलेला होता, तो पात्र आहे किंवा नाही. तसे मी काही त्यांना ज्यावेळेस दानशूर होते, त्यांच्याकडे इस्टेट होती, त्या काळामध्ये मी नव्हतो. पण माझ्या ऐकण्यात आहे की खिशामध्ये हात घालायचा तुला एवढी अडचण आहे, तर ते न मोजता बी देत होते म्हणतात. कधी कधी इतके दान द्यायचे, कोणाच्या लग्नासाठी द्यायचे, कोणाच्या कशासाठी तो परत देईल किंवा नाही देईल याचा बी त्यांनी विचार केला नाही. म्हणून ही पोकळी त्यांची कधी न भरून निघण्यासारखी आहे. आणि या गावातली मंडळी आणि त्यांच्या आपतिष्ट मंडळी या ठिकाणी या श्रद्धांजलीसाठी जमलेली आहेत. आणि परमेश्वर त्यांना निश्चितच मोक्ष देणार आहे. कारण त्यांचे आधीचे जे दानाचे कर्तृत्व आहे, संन्यास घेतल्यानंतर त्यांचा स्मरण, देवधर्म आणि त्यानंतर आता 10 दिवसाची क्रिया आपण शांतीपाठ म्हणतो. इतर माणसं शांतीपाठ करतात, परंतु गोंद्याकडून एक आमचे संन्यासी आलेले आहेत, ऋषीराज त्यांचं पूर्वीचं नाव आहे. न बोलवता ते म्हणे मला काही द्या नका देऊ, मी येतो म्हणे आणि शांतीपाठ करतो. आल्यानंतर खरोखरच त्यांनी शांतीपाठ केला आणि या ठिकाणी सर्व शांतता झाली. त्यानंतर आपले तळेगावकर बाबा रुद्रपूरचे हे म्हणे आमच्या आता कर्ज झालेले, आता काय एवढे आम्हाला काय आवश्यकता काय नाही, शांतीपाठ झालेले. हे म्हणे मी 11 जण घेऊन येतो. आणि 11 जण घेऊन आल्यानंतर ते धरून स्वतः धरून 12
असा त्यांनी शांतीपाठ केलेला आहे. आणि सरल्यानंतर बी इतकं दान धर्म करणाऱ्याची इच्छा नसताना बी त्यांनी पहिले इतकं दान केलेलं आहे. त्यामुळे परमेश्वरांनी त्यांचा योग आणलेला आहे, नामस्मरण केलेलं आहे. आणि काही काही त्यांच्यावर शंका घेतील, त्या शंकेचं मी निरसन करतो. कारण पहिली अवस्था तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु नागदेव आचार्यांची मी सर्वांना पहिली अवस्था माहिती आहे. सप्त दांडाळाचे नागदेव आचार्य होते, परंतु स्वामीकडे आल्यानंतर त्यांनी ते सप्त दांडाळे सांडून टाकलेले आहेत. तसे यांचे जे पहिले काही व्यसन असतील ते सर्व सोडून यांनी आनंदतेने संन्यास घेतलेला आहे. विनयमुनी पातुरकर यांनी सर्व धर्मां परित्याज्य मामेकम शरणम व्रज, एकाच परमेश्वराची भक्ती केलेली आहे, श्रीकृष्ण महाराजांची भक्ती केलेली आहे. आणि परमेश्वर त्यांना मोक्ष निश्चितच देणार आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु माझ्या ऐकण्यात आहे की त्यांना दुष्काळी बी भजन घडलेलं आहे त्यांच्या चांगल्या अवस्थेमध्ये. तर त्याला मोक्ष देणं असं नाही, प्रेमाचा उपाय बी देऊ शकतात परमेश्वर. त्या क्रियेमुळं पात्र जर खरोखरच त्याला जर अन्नाचा तुटवडा असला आणि त्या टायमाला जर त्यांनी अन्नदान केलेलं असलं, जसा बाण नेमका लागलेला आहे तसा जर त्या दुष्काळी बाण जर त्यांचा पडला असला तर त्यांना प्रेम देईन. आणि त्यांचे हे सर्व इतक्ष नातलग आज या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी मी श्रद्धांजली देऊ शकत नाही, कारण ते आमच्या कुळातले पातुरकर कुळातले आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी बोलायची इच्छा होती की काही ना काही दोन शब्द मनोगत पर बोलावा, म्हणून त्यांचे मनोगत मी या ठिकाणी पूर्ण करतो. त्यांची पोकळी भरून निघणार तर नाही, परंतु परमेश्वर त्यांना निश्चितच मोक्ष देईल. मी आता या ठिकाणी दोन शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.